देशपांडे सर, पुन्हा एकदा आपल्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. गेल्या भागात आपण सावली केअर सेंटरबद्दल बोलतच आहोत. याही भागात हीच बातचीत आपण पुढं चालू ठेवूया. कोविडचा विषय ही खूप मोठी आपत्कालीन स्थिती महामारीची आलेली होती. आता कोविडमुळं अनेक लोक सजग झालेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कळल्यात. आपल्या केअर सेंटरमध्ये हं. हे जे लोक आहेत ते एरवीसुद्धा बाहेर जाऊ शकत नाहीत. काय पद्धतीनं आपण त्या काळात काळजी घेतली? कोविडमध्ये आमची गेट्स कायमस्वरूपी लॉक झाली. फक्त 3च लोकांना बाहेर जायची परमिशन होती. डॉक्टर, आमचे जो परचेस बघायचा तो, हं. आम्हाला कोणाला बाहेर लागलं म्हणजे मला हं. बाहेर पडावं लागलं तर, पण तेही कमीत कमी हे करत होतो. कोविडमध्ये आम्ही 3-4 प्रकल्प राबवले. मुख्यत्वे दुसऱ्या लाटेमध्ये हं. कोविडच्या अशी परिस्थिती होती की घरच्या घरं कोविडग्रस्त व्हायची. बरोबर. सगळे कुटुंबीय हॉस्पिटलला ॲडमिट असायचे आणि सुरुवात ज्येष्ठ नागरिकांपासून व्हायची. आणि मग ते जे 11-12 दिवसांचं क्वारंटाईन होतं, तर त्यामुळे ज्येष्ठ नागरिक लवकर बाहेर यायचे, बाकीची कुटुंबीय नंतर हे यायची. कारण आधी ज्येष्ठ नागरिकांची टेस्ट व्हायची, हो, हो. मग ते पॉझिटिव्ह आहेत म्हटल्यावर मग घरच्यांची व्हायची आणि मग 4-1 दिवसांचा फरक व्हायचा. आणि मग ज्येष्ठ नागरिकांना घरी तर सोडायचे, पण त्यांची काळजी कोण घेणार? हं. ते असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा, की कुटुंबीय आणि कोणी नातेवाईकसुद्धा फिरकायचे नाहीत. यायची इच्छा असली तरी येऊ शकत नसायचे. तर मग अशा सगळ्यांना पोस्ट कोविड ट्रीटमेंट देणं आणि बऱ्याच वेळेला कोविड झाल्यानंतर प्रचंड सांधिवात होणं, गुडघेदुखी, साईड इफेक्ट साईड इफेक्ट्स खूप कोविडचे होते आणि मग त्यांची शुश्रूषा करणं फार अगत्याचं होतं आणि तसं कोणी स्वीकारत नव्हतं. पण मग अशांसाठी सावलीने स्वतंत्र वॉर्ड सुरू केले आणि अनेक पेशंट जे पोस्ट कोविडचे होते त्यांना दाखल करून घेतलं. त्यांचे 2-2, 3-3 महिने आम्ही आमच्याकडे सोय केलेली आहे. तर आम्हाला रविराय नावाची एक कोल्हापूरमधली एक संस्था आहे की त्यांनी सुद्धा याच्यासाठी आर्थिक सहाय्य केलं, की त्यांच्या परीनं काय करू शकतो तर ते केलं. दुसरं आम्ही कोविडमध्ये केलं ते म्हणजे आमचा स्टाफ पूर्णपणे आतमध्ये होता. म्हणजे 15-15 दिवसाची टर्म असायची. 15 दिवस एक स्टाफ रेसिडेंट व्हायचा, 24 तास तो बघायचा, उरलेला स्टाफ घरी असायचा. 15 दिवसानंतर हे एक्सचेंज व्हायचं. तर अशा पद्धतीने ते होतं. नातेवाईक पूर्णपणे बंद होते येणं जाणं. टेक्नॉलॉजीचा फायदा घेतला होता आम्ही. त्यामुळे व्हिडिओ कॉल्स वगैरे हे करून नातेवाईकांना, पेशंटना भेटणं किंवा हे जे होतं आणि पेशंटच्या मानसिकतेच्या दृष्टीने सुद्धा, तर ते व्हिडिओ कॉल्स आणि हे सर्रास होते. आणि स्टाफला इनहाऊस केल्यामुळे तो एक मोठा जाण्या-येण्याचा प्रश्न आणि हे सगळंच थांबलं होतं. जे स्टाफ जाणं घरी गरजेचंच होतं, त्यांना संस्थेच्या गाड्या जाऊन सोडून यायच्या. मग प्रसंगी ॲम्ब्युलन्समधनं सुद्धा आम्ही सोडून यायचो. तर अशा पद्धतीनं सावलीचं मॅनेज झालं. त्याचबरोबर आम्ही साधारण एक 400 लोकांना शिधा देऊ केला आजूबाजूच्या. स्पेशली तमासगीर वर्ग आहे, कलावंत, लोककलावंत आणि शरीर विक्रिय करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या, तर त्यांना तो एक शिधा आम्ही साधारण 1-2 महिन्यापुरता त्यांना देऊ केला. तर असा थोडासा तो दुर्लक्षित भाग होता आणि तर त्याच्यामुळे त्यांना एक देऊ केलो आम्ही. आमची सेवा आवडली नाही तर फक्त आम्हाला सांगा आणि आवडली तर सगळ्यांना सांगा. हे तुमच्या संस्थेत लिहिलेलं जागोजागी लिहिलेलं आहे. ते एवढ्यासाठीच की जर आमची सेवा आम्ही परोपरीनं आमच्या दृष्टीनं करतोच आहोत प्रयत्न, त्यातून सुद्धा काही राहून गेली त्रुटी, तर ती दुरुस्त कोणी करायची आहे? ती आम्हीच करायची आहे. तर त्यामुळे ती बाहेरच्या लोकांना सांगून काही उपयोग नाही, ती आम्हाला जर सांगितली. आणि एक पहिल्यापासून आमचं एक वर्क कल्चर म्हणा सावलीचं, तुम्ही कुठलीही कंप्लेंट आमच्या कामाबद्दल जर दिलीत तर ती कंप्लेंट म्हणून आम्ही घेतच नाही. आम्ही ती स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट म्हणूनच घेतो. म्हणजे आमचा हा समज अजिबातच नाही की आम्ही सर्वोच्च आहोत, सर्व परिपूर्ण आहोत किंवा असं नाही. कायम त्याच्या त्रुटी राहू शकते. शेवटी माणसंच काम करतात, आम्ही सुद्धा माणसंच आहोत. तर त्यामुळे काही ना काही त्रुटी नक्कीच राहण्याची दाट शक्यता असते. ती निदर्शनास कोणीतरी आणून देण्याची गरज असते. माझा मी बरोबरच वाटतो, मी कुठेतरी चुकतो हे मला कोणीतरी निदर्शनास आणून द्यावं लागतं. तर तसं जर ते कोणी आणून दिलं तर त्याच्यावर आम्ही ताबडतोब ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करतो, सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आमच्याकडे एक स्वतंत्र यंत्रणा आहे. म्हणजे अशी जर कोणी केली काही कंप्लेंट म्हणा किंवा तक्रार, तर ती ताबडतोब सुधारणा करण्याची यंत्रणा आहे. आणि आमचे सगळं वर्क कल्चर आता तसं डेव्हलप झालं आहे. म्हणजे जर केली तर आम्ही वाद नाही घालत बसणार कुठलाच आमचा स्टाफ, की असं झालं आहे, मग नाही आम्ही असं केलं होतं, तसं केलं होतं, अशी त्याची रिझनिंग देत राहणार नाही. बरं ठीक आहे, मी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, असंच उत्तर येईल. तर तेवढा पोलाइटनेस आलेला आहे, तो आलेला आहे. आणि तो एक्सेप्टन्स पण आलेला आहे की माझी चूक असू शकते. समोरचा तक्रार करतो आहे,
म्हणजे नक्की माझं काहीतरी चुकलं असेल. हे नकळत होऊ शकतं. होऊ शकतं. हां, आणि मग आम्ही आमचं व्हेरीफाय करतो की खरंच चुकलं आहे का, चुकलंय तर ते कसं चुकलंय, त्याची कारणं काय, आणि ती दुरुस्त करता येत आहेत का. आणि नसेल चुकलं तर मग आम्ही काही काळ जाऊन देतो, एखाद दिवस, आणि मग त्या व्यक्तीजवळ जाऊन सांगतो की असं असं झालं होतं, म्हणून तुम्हाला असं कदाचित वाटलं असेल, पण तसा काही उद्देश नव्हता, त्यातून दुखावला गेला असाल तर आम्ही ह्याच्या पुढे काळजी घेऊ, गैरसमज नसावा. तर या पद्धतीनं सांगितलं जातं. त्यामुळे कोणीही कंप्लेंट करतो दॅट इज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट या अर्थाने घेतलं तरच तुमची इम्प्रूव्हमेंट दिवसेंदिवस होत जाते. पेशंटचे नातेवाईक जे आहेत, हां, तुमच्याकडे ॲडमिट झालेले पेशंटचे नातेवाईक कुठेही आहेत, म्हणजे भारतात असतील, भारताबाहेर असेल, सगळीकडे आहेत. त्यांचा काय अभिप्राय आहे? कारण कसं आहे, थोडी असहाय्यता ही असतेच. असते. हो, त्यांची असते, त्या पेशंटची पण असते, पण त्याला तुम्ही एक छान सपोर्ट देताय. ते सगळं बघून त्या नातेवाईकांची काय खूप प्रतिक्रिया आहे? चांगला. म्हणजे आज आमचं म्हणून 3,500 कुटुंबियांचं कुटुंब आहे आमचं. बरं. आत्तापर्यंत 3,500पेक्षा जास्त पेशंट्सना आपण सर्व्हिस देऊ शकलेलो आहोत. तर तेवढे सगळे लोक बऱ्यापैकी आजही संपर्कात आहेत. आणि अगदी टचवूड मला असं सांगावंसं वाटतं की सगळेच्या सगळे पेशंट आजही कौतुकानेच आमच्याकडे बघतात. हे सावली ही आमची संस्था आहे, आणि कधी ना कधी आम्ही सावलीची मदत घेतलेली आहे, आणि तो एक न विसरता येण्यासारखा चांगल्या अर्थानं काळ होता. आणि आमची एक मोठी अडचण सावलीमुळे दूर झाली. विदेशामध्ये असणारे अनेक नातेवाईक आहेत. आता आज सावलीत म्हणजे जे पेशंट आहेत ते संपूर्ण भारतभरातनं, अगदी हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश या सगळ्या भागामधून आज सावलीचे पेशंट आहेत. आणि ते काही असे सतत संपर्कात येऊ शकत नाहीत, टेक्नॉलॉजीच्याच मदतीने फोन्स, व्हिडिओ कॉल्स ह्याच्यानेच ते कधीतरी 4-6 महिन्यात भेट देणं. त्याचबरोबर आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडातले एक 5-6 लोक आहेत आपल्याकडे. 2 पेशंट आमच्याकडे अफगाणिस्तानचे सुद्धा ॲडमिट झालेले होते. हां, त्यांची ट्रीटमेंट इथं झाली. सगळी ट्रीटमेंट नर्सिंग नाही, गेले आमच्याकडेच गेले, दोघंजणही आमच्याकडेच गेले. वृद्ध होते, पण ते सुद्धा आमच्याकडे आले. तर अशा पद्धतीचं अत्यंत चांगली भावना नातेवाईकांची पण आहे. आमच्या अनेक कार्यक्रमांना नातेवाईक येत असतात, सपोर्ट करत असतात. कित्येक नातेवाईक जे पूर्वीचे आहेत तर ते आज तागायत संपर्कात आहेत. कधीही आम्हाला अडलं नडलं तर आमच्यासाठी उभे राहणारे आहेत, शब्द टाकणारे आहेत. सावलीची एक पॉलिसी आहे की आम्ही सरकारकडनं काही घेत नाही. डोनेशनही आम्ही सातत्याने मागत बसत नाही. म्हणजे सारखं द्या 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 असं नाही. देवदयानी आज आमचं काय म्हणू आपण रोजीरोटी व्यवस्थित चालू आहे. मात्र कधी डेव्हलपमेंटची वेळ आली, काही नवीन इन्स्ट्रुमेंट घ्यायची आहेत, काही सिव्हिल टेक कामं करायची आहेत, इक्विपमेंट काही घ्यायची आहेत, तर मात्र आम्हाला मदत लागते. आणि त्यावेळी आम्ही आवाहन करतो की आम्हाला आता अशा अशा गोष्टींची गरज आहे. आणि मग तसं अगदी व्हॉट्सअपवर आवाहन केलं, नातेवाईकांना आवाहन केलं की सगळेजण उभे राहतात. समाजातल्या काही दानशूर व्यक्तीने दान देणं वेगळं, पण आपल्याच संस्थेत ॲडमिट झालेल्या काही पेशंटच्या नातेवाईकांनी अशी मदत केली आहे का? हो, अनेक. म्हणजे ते बघतच असतात की काय इथे गरज आहे, काय नाही. काही वेळा आता आमच्याकडे भिकारी मुक्त कोल्हापूर सारखा पण प्रोजेक्ट आहे. आमच्याकडे कोल्हापूरच्या रस्त्यावर आता एकही विकलांग मनोरुग्ण भिकारी दिसत नाही, सगळे सावलीत आहेत, आणि हे सगळे फ्री आहेत. मग ह्यांचं कोणी नसतं तर त्यांच्यासाठी मदत करणारे, त्यांच्यासाठी खास कपडे आणणारे, त्यांच्यासाठी खास औषधं आणणारे असे पण अनेक लोक आहेत. काय भावना होती ह्या उपक्रम करण्यामागची? कोल्हापूर हे अंबाबाईचं गाव आहे. साधारण 20 लाख लोक कोल्हापूरला भेट देतात दरवर्षी अंबाबाईच्या निमित्ताने. लक्ष्मीच्या गावात भिकारी कसा? असा एक विचार होता. आणि कोल्हापूरचं एक छान चित्र जावं ना पर्यटकांसमोर. एक आलोय आपण देवळात आलोय आणि भिका मागतात लोक आणि एकदम शॅबी चित्र, असं नको. सुरुवात जेव्हा या उपक्रमाची केलीत, प्रशासनाची नक्कीच तुम्हाला मदत लागली असणार. हो. जेव्हा एखादा भिकारी आढळेल, काय प्रोसेस काय करत होता तुम्ही? असं कोणी रिपोर्ट केलं आम्हाला, मग ते काही वेळा पत्रकार असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, किंवा नगरसेवक असतात, कोणी, तर त्यांनी केलं तर आमची गाडी जाऊन, पूर्वी तर आम्ही रिक्षातनं जाऊन घेऊन यायचो, गाडीही नव्हती, बाईकवर जायचं आणि रिक्षात टाकून आणायचं. आणि आता तर ॲम्ब्युलन्स आहे, आता घेऊन येऊ शकतो. CPRची आम्हाला खूप चांगली मदत होते.
कोणीही व्यक्ती आमच्याकडे आलं की पहिलं त्याचे आल्या आल्याचे फोटो, त्यानंतर मग त्याचे अंघोळ, दाढी, कपडे बदलतो, त्याला पूर्ण असं छान काय आपण प्रेझेंटेबल असं करतो आणि त्याचा फोटो असे दोन्ही. तो जर बोलत असेल तर त्याची माहिती, नाव, गाव, पत्ता जे काही तो सांगतोय ती, अशी सगळी माहिती आमच्या लोकल पोलीस स्टेशनला कळवली जाते आणि त्यांना सांगतो की असा असा व्यक्ती आमच्याकडे दाखल आहे. काही वेळा असं असतं की नातेवाईक शोधत असतात प्रामाणिकपणे आणि त्यांना ते सापडत नसतात. डिमेन्शियासारखा आजार असेल तर तो माणूस कुठेही भरकटतो, कुठूनही कुठेही जातो. अगदी पार आंध्र प्रदेश वगैरेपासून पण माणसं आलेली आहेत शोधत नंतर. हां, तर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करतो आणि मग त्यांचा तो मिसिंग पर्सन सेल असतो तो मग ते त्यांच्या पद्धतीने हे करतो. पण आमच्याकडे एक आहे की आल्यानंतर तो कायमस्वरूपी आमच्याकडे राहणार आहे. जोपर्यंत नातेवाईक येत नाहीत न्यायला, त्यांची ओळख पटवून पोलिसांमार्फत. त्यामुळे पोलिसांचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळतं. CPRचा आम्हाला अत्यंत चांगला अनुभव आहे. बरं. CPRमध्ये कधीही आम्ही नेलो तरी त्यांचं छान कॉपरेशन असतं, ट्रीटमेंट असते. आमच्या लहान मुलांना पण CPRमध्येच न्यावं लागतं. तर CPRमध्ये नेल्यानंतर सुद्धा इव्हन तिकडच्या नर्सेस आणि डॉक्टर्स त्या मुलांना खेळवत असतात. हे एक वेगळं चित्र म्हणू आपण, की तेही समजून घेतात संस्थेची मुलं आहेत आणि हे. तर त्याच्यामुळे हे खूप छान चित्र आम्हाला CPRच्या बाबतीत दिसतं. समाज कल्याणकडनं आम्हाला चांगला अनुभव आहे. एकंदरीतच सगळी सरकारी ज्या यंत्रणा आहेत तिथे आम्हाला खूप चांगला अनुभव येतो. कोविडमध्ये आमच्याकडे येऊन कोविडचं लसीकरण झालं. आमच्या लोकांना केंद्रातून. घेऊन जावं लागलं हां, नाही. हां, बरोबर. शासकीय यंत्रणा सावलीत आली आणि त्यांनी तिथे कोविडचं लसीकरण सगळ्यांना दिलं. आत्ता पण आधारचे 2-3 कॅम्प्स आमच्याकडे झाले. आमचे जे निराश्रित मंडळी जी आहेत तर त्यांचे आधार कार्ड नसतात, तर त्यांचे आधार कार्ड काढणं वगैरे. तर हे सगळे शासकीय पातळ्यांवर सुद्धा आहे. म्हणजे बाकीचे म्हणताना म्हणू दे काही, पण मला तर वाटतं तीही माणसंच आहेत हो. बरोबर. तुम्ही चांगल्या पद्धतीने अप्रोच झालात तर ती पण तितकीच चांगली प्रतिसाद आपल्याला देतात. बरोबर. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल कोल्हापूरचा सावली आहे. तर त्यामुळे समस्त कोल्हापूर सावलीच्या मागे वा. छान उभे आहेत. गंमत तुम्हाला जाता आता सांगेन की अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही भिकारीमुक्त कोल्हापूर वगैरे सुरू केलं, तर आमच्याकडे काही गाड्या नव्हत्या. आम्ही कोणी कळवलं की जायचो बाईक्सवर आणि त्या व्यक्तीला रिक्षात टाकायचो, घेऊन यायचो. आणि मग रिक्षावाले बघायचे की कुठे नेत आहेत, काय नेत आहेत, CPRला नेत आहेत का, मग सरकारचं काही आहे का वगैरे असं. मग आम्ही सांगायचो नाही, सावली म्हणून प्रायव्हेट संस्था आहे आमची आणि तिथे आम्ही घेऊन चाललो आहे. मग तो कुतूहलापोटी उतरून बघायचा सावली वगैरे, फिरून बघायचा. आणि असे अनेक रिक्षावाले जोडले गेले की त्यांना ते सावली म्हणजे काय हे कळलं की बाबा हे उचलून घेऊन जातात आणि सांभाळतात वगैरे. दरम्यानच्या काळात तो व्यक्ती आंघोळ घातलेला, दाढी केलेला आणि त्याचं पूर्ण रूप पालटलेला तोही रिक्षेवाला बघायचा. तर ते असं अपील व्हायचं बऱ्याच वेळा. जेव्हा आम्ही नवीन इमारत बांधायला सुरुवात केली ना, 8 ते 10 रिक्षेवाले तुम्हाला सांगतो, दर आठवड्याला येऊन 100-200 रुपये देऊन जायचे. सर आमच्या बिल्डिंगला. बरं. हां, कन्सिस्टंटली 1.5 वर्ष दर आठवड्याला 150 रुपये, 200 रुपये. आज धंदा चांगला झाला, आज 500 रुपये. एक वाटा हे त्यांचा. कोण करतो? म्हणजे ज्याचं उत्पन्न दिवसाचं 500-600 आहे, तो जर त्यातले 200 रुपये काढून देत असेल, तर जी सावलीची इमारत उभी राहिली ना, अशा लोकांच्या मदतीने उभी राहिली. असंख्य लोकांचे हात लागले. भिकारीमुक्त कोल्हापूर याचा उल्लेख करताना तुम्ही आत्ता म्हणालात की तो जो भिकारी असेल ज्याला तुम्ही आणलेला आहे तो कदाचित मनोरुग्ण असेल किंवा परिस्थितीनं गांजून घगातनं बाहेर पडल्यानंतर काहीतरी मनावर परिणाम झालेला असतो, असं काही होऊ शकतं. असतं. कालांतरानं त्याच्यात बदल झाला असं काही घडलंय? अनेक लोकांमध्ये होतो. बरं. हां, म्हणजे जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा ते रस्त्यावर काहीतरी कपडे काढून टाकलेत आणि असे पण फिरणारे नंतर अगदी छान राहतात. त्यातले काही लोक आमच्याकडे कामही करतात. म्हणजे त्यांचं पुनर्वसन झाले. हो, आमच्याकडे कामं करतात. म्हणजे किचनमध्ये जाऊन पीठ मळून दे, मदत, कपडे वाळत घाल, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घाल. काही आमच्याकडे 1-2-3 मंडळी आहेत की त्यांचा तो अधिकार आहे. म्हणजे त्यांच्या मजल्यावर दुसऱ्या कोणीही कपडे वाळत घातलेले त्यांना चालत नाहीत. जर कोणी घातले तर त्यांना राग येतो, रुसून बसतात. तर असं पण आहे. अर्थात ते मनोरुग्ण आहेत, पण ते तितक्या नेटानं काम करतात. त्यांचं जे काही काम दिलेलं आहे, हां, घर मानलं. येस येस येस. त्यामुळे ती भावना त्यांची तशी असेल. तर त्याच्यामुळे ते काम त्यांनीच करायचं आणि छान करतात. त्याच्यात त्यांचा वेळही जातो आणि काहीतरी काम केलं तर ॲक्टिव्ह राहतात. तर हे सगळं आहे. हे सगळं कार्य करत असताना एक घरचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे की मी जे करीन त्याला घरातले सगळेच फॉर असतील असं नाही. या बाबतीत
आपला काय अनुभव? आहे सगळं आहे. माझी पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय सगळेजण ह्याच्यात आहेत. बहिणी माझ्या, बरं. ह्या सगळेजण या कामामध्ये झोकून आहेत. मी आणि बायको तर कायम आम्ही त्याच्यातच असतो. 24 तास कायम तिथंच. 24 तास बरोबर. त्याच्यातच असतो. मुलगी माझी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट झाली आणि काही काळ ती माझ्याबरोबर होती. आता लग्न होऊन तिच्या घरी गेली. आता तिला छान बाळ वगैरे आहे. बरं, त्याच्यामुळे बरं. आता सध्या जरा ब्रेक घेतलेला आहे. बरं. ती पण याच्यामध्ये चांगली ॲक्टिव्ह आहे. वा. माझा पुतण्या पण आता मला जॉईन झालेला आहे. त्याचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. आता तोही सावलीच्या कामात लक्ष घालायला लागलेला आहे. येतोय, मनापासून करतोय. बरं. तर त्यामुळे कुटुंबियांची पूर्ण साथ आहे. वा. आत्तापर्यंतची 20 वर्षांची तुमची वाटचाल झाली. भविष्य काळामध्ये तुम्ही काय अजून करू इच्छिता किंवा काय योजना आहेत? अनेक योजना आहेत. आता सावली जसं सुरू झालं तेव्हापासून आम्ही वेगवेगळे दरवर्षी वेगवेगळे प्रकल्प सुरू घेतलेले आहेत. त्यात सुदृढ गाव योजनासारखी एक योजना आम्ही घेतली की केंद्रीय पातळीवर जे काही स्कीम्स आहेत आरोग्याच्या, ते या सगळ्या मोठ्या आजारांसाठी आहेत. हार्टचं काही झालं, किडनीचं झालं, फ्रॅक्चर झालं, अशा सगळ्या मोठ्या आजारांसाठी आहेत. पण रोज आपल्याला जो सर्दी ताप खोकला होतो, कॉन्स्टिपेशन होतं, ॲसिडिटी होती, यासाठी आपल्याला जनरल प्रॅक्टिशनरकडेच जावं लागतं शेजारच्या. आणि त्याला 60 ते 80 रुपये खर्च येतो. बऱ्याच वेळा ते 80 रुपये वाचवण्यासाठी आपण सेल्फ मेडिकेशन करतो. म्हणजे काय करतो, तर आपण डायरेक्ट मेडिकल स्टोअरमध्ये जातो. 8-10 गोळ्या सगळ्यांनाच माहिती आहेत. तर त्याच्यामुळे डायरेक्ट ॲसिडिटीची गोळी दे की तोही डोकं देतो. दुखायची दे, 5-10 पोट दुखायची रुपयात दे. काम होतं. बरोबर. आणि हे सेल्फ मेडिकेशन आपण सगळेजण करत असतो. खरं आहे. पण मुळात ताप हा आजारच नव्हे, ॲसिडिटी हा आजारच नव्हे, ते सिम्पटम्स आहेत. तुमच्या शरीरात काहीतरी बिघडलेलं आहे हे सांगण्याची शरीराची पद्धत आहे ती. आणि आपण ती लक्षणं दाबत राहतो. ती आजार मुरत राहतात. मुळापर्यंत आपण जातच नाही. आणि मग जसं वय वाढतं तसं मग शरीर ते पेबॅक करायला सुरुवात करते. ह्याच्यासाठी काहीतरी ठोस करणं गरजेचं होतं. बरं. की जर तुम्हाला काहीही झालं तर त्याच्यावर योग्य रीतीनेच उपचार व्हायला हवेत. हा एक मोठा भाग. ग्रामीण भागामध्ये अनेक डॉक्टर नसलेली मंडळ डॉक्टर म्हणून काम करत आहेत. तर त्याच्यावरही काहीतरी ठोस उपाय व्हायला हवा होता. मग आम्ही असा विचार केला की नगरपालिका, महानगरपालिका हद्दीमध्ये त्यांचे दवाखाने आहेत, त्यांचे हॉस्पिटल्स आहेत. पण भारतामध्ये एकही ग्रामपंचायत अशी नव्हती की जी स्वतःचा साधा दवाखाना चालवते. बरं. मग आम्ही ग्रामपंचायतीच्या साह्याने चालवलेला दवाखाना असा कन्सेप्ट आणला. ग्रामपंचायतीने आम्हाला जागा द्यायची, कारण त्यांच्याकडे अनेक प्रश्न आहेत. आर्थिक प्रश्न आहे, अंतर्गत राजकारण, असे अनेक प्रश्न त्याच्यात आहेत. तर त्यामुळे त्याच्यात तुम्ही पडूच नका. तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही आम्हाला जागा द्या आणि त्या जागेत आम्ही आमचा दवाखाना चालवतो. आमचे डॉक्टर्स येतील जे 8 तास रोज आणि 6 दिवस आठवड्यातनं असं पूर्ण वेळ बसतील आणि रेग्युलर जसा दवाखाना असतो तसा दवाखाना चालेल. आणि अशा पद्धतीने दवाखान्याची चेन आपण सुरू करूया वेगवेगळ्या गावांमध्ये जिथे PHC सेंटर नाही. PHC सेंटर 10 ते 12 गावात मिळून एक असतं. तर त्याच्यामुळे जिथे PHC सेंटर नाही अशा गावांमध्ये आम्ही ही सर्व्हिस देतो. ही फ्री द्यायची नाही असं ठरवलं होतं. त्यामुळे त्याचं चार्ज घ्यायचं तर आम्ही ₹1 रोज असा त्याचा दर करतो. ₹1 कोणालाही अफोर्ड होऊ शकतो. ₹365 कार्ड बनतं आणि त्याच्यामध्ये वर्षभर त्यांना पाहिजे तितक्या वेळा त्याच्यावर उपचार होतात. औषधं, गोळ्या, इंजेक्शनं सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. ग्रामीण भागामध्ये इंजेक्शन दिल्याशिवाय ट्रीटमेंट पूर्ण झाल्याचा फील येत नाही. त्याच्यामुळे इंजेक्शन वगैरे पण त्याच्यात दिली जातात गरज असेल तर. तर या पद्धतीनं अशा आता दवाखाने 3 गावांमध्ये आमचे चालू आहेत. कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामध्ये आता 4थं गाव सुरू होतंय. मग त्यासाठी लागणारी डॉक्टर किंवा यांची टीम ती स्वतंत्र यंत्रणा राबते. बरं. त्यांच्यासाठी परत वेगळ्या पद्धतीची तुमची यंत्रणा चालूच आहे. हो. तर असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आता चालू आहेत. आम्हाला 5 फाउंडेशननी पहिल्या 3 दवाखान्यांसाठी मदत केलेली आहे इचलकरंजीच्या. आणि आता वेगवेगळ्या आम्ही बिझनेस हाऊसेसना अप्रोच करतो की ह्याच्या रिकरिंग खर्चासाठी काही आम्हाला मदत करता आली किंवा कोणालाही करता आली तर करावी. कारण ₹1 काही येत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण अगदीच फ्री केल्याचा फील येऊ नये असं पण आहे. त्याची पण किंमत राहायला हवी. तर या दृष्टीने थोडासा चार्ज घेतला जातो, पण तो काही पुरेसा नाही आहे. हा सगळा जो तुमचा सावली केअर सेंटरचा चाललेला आत्ता जो भाग आहे, समाजाभिमुख कार्य आहे, तो काही विषयच नाही. आणि तुम्ही प्रकर्षानं सांगितलंय की हा वृद्धाश्रम नाही. इथं ट्रीटमेंट करायची, बरे झालात की तुम्ही घरी जा. सगळं जमून येतं. म्हणजे आपल्या मगाशीच मी सुरुवातीला बोललो की समविचारी लोक एकत्र आले की होतं. पण तुमच्याबरोबर असणारा स्टाफ आणि त्यांची
एकूण मानसिकता काय सांगू शकाल? स्टाफशिवाय हा प्रोजेक्ट रन करणं शक्यच नव्हतं. म्हणजे खूप मनापासून करणं, खूप तसं म्हटलं तर घाणीचं काम आहे. हं. एखाद्याची शी काढणं हे थोडंसं आपल्याला नको वाटणारं असं काम आहे. लहान मुलांची आपण सहज काढतो, पण मोठ्या लोकांची आणि त्यातून समजा त्यांना डिसेंट्री लागली असेल किंवा काय, तर ते एकापेक्षा जास्त वेळसुद्धा करावं लागतं. पण ते कपाळावर जराही आठी न आणून देता करणं हे खरोखर हॅट्स ऑफ आहे. म्हणजे आमच्या ज्या आयाबाई आहेत, वॉर्डबॉईज आहेत, तर तेच करू शकतात. काही मंडळी असतात खूप त्रासलेली असतात, त्यांची शिवीगाळ करणं, काही वेळा भरवायला गेल्यानंतर सुद्धा अंगावर थुंकणं, असलेही प्रकार रुग्ण बरेच करतात. चिमटे काढणं रागानं, ड्रेसिंग करायला गेल्यानंतर लाथा मारणं, असेही प्रकार होतात. तर ते सगळे सहन करून आमचा नर्सिंग स्टाफ किंवा सगळाच ओव्हरऑल हे पूर्णत्वास नेतो आहे. स्वच्छता अतिशय चांगली मेंटेन करतो आहे आणि त्या सगळ्यांना आपली मुलं असल्यासारखं सांभाळत आहेत. हं, हं. आमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसुद्धा मला सांभाळतोय, कारण खरं मला आहे. सांभाळतोय म्हणजे मी तसा बराच आक्रमक असतो. ऑफिसमध्ये जरा चूक खपून घेत नाही. अगदी टोकाची बोलणी त्यांना बसतात, ती सगळी सहन करत हे काम नेटानं करणं, व्यवस्थित करत नेणं. तर हे सगळं श्रेय आमच्या स्टाफलाच देतो. त्यांच्या सहकार्याशिवाय आणि त्यांच्या सहनशक्तीशिवाय हे शक्यच झालं नसतं. अनेक आमचे नातेवाईक म्हणजे रुग्णांचे नातेवाईक म्हणायला जे आता आमचे नातेवाईक झाले. झालेले हां. आहेत, तर असे पण आहेत. आमच्या संजूताई ज्या प्रसंगी त्यांना वेळ असेल तेव्हा येऊन उभ्या राहायच्या किचनमध्ये पोळ्या करायला सुद्धा. म्हणजे इतकं जे घरचं आहे, कधीही हाक मारा आणि ते आहेत. तर हा जो काही फील आहे ना, तो एक एक्सटेंडेड फॅमिली, की तसं म्हणलं तर आम्ही दोघंच आहोत, नवरा बायको. पण तसं म्हणलं तर हजारोनी आमचं घर मोठं आहे. हजारो मेंबर घरात आहेत. तर असं एकंदरीत ते स्वरूप आहे. सावली परिवार हा वाढतो आहे. वा. सावली केअर सेंटरचा हा वाढता व्याप आपण आता सांगितलाच. कोल्हापूरमध्ये पण काही ब्रँचेस आहेत, बाहेरच्या गावात काही ब्रँचेस आहेत. त्या संदर्भात आपण काय सांगाल? म्हणजे एक 4-1 वर्षापूर्वी आम्ही सांगलीमध्ये विश्रामबागला शाखा सुरू केली. आज साधारण तिथे 45 रुग्णांची सोय आहे आणि तशीच सेवा जी सावलीमध्ये दिली जाते, तशाच पद्धतीची सेवा आज स्नेहबंधमध्ये पण दिली जाते. बरं. त्याचबरोबर गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही इनामधामणी म्हणून जे आहे मिरजेच्या वेशीवर, बरोबर. तर तिथं मनोरुग्णांसाठी खास एक स्वतंत्र असं सेंटर सुरू केलेलं आहे. बरं. मनोरुग्णांची फार मोठी गरज आज आहे आपल्याकडे आणि तशा फार मोठ्या संस्था नाही आहेत आपल्याकडे. तर मनोरुग्णांसाठी खास करून असणारं मग तिथे क्लिनिकल सायकॉलॉजी, सायकॅट्रिस्ट हे मोठ्या प्रमाणावर आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन या दृष्टिकोनातून ती संस्था काम करते. व्यसनमुक्तीसाठी सुद्धा ती संस्था काम करते. व्यसनमुक्ती म्हणलं की आपण फक्त अल्कोहोलिक म्हणतो, दारूचं व्यसन, तर तसं नव्हे. तर अगदी मोबाईलचं व्यसनसुद्धा आज भेडसावणाऱ्या परिस्थितीत आहे. प्रमुख व्यसन झालं. होय. तर चरस, गांजा, अफीम यासारखी जी आता मोठ्या प्रमाणावर पसरली गेलेली आहेत व्यसनं, तर त्याच्यावर सुद्धा तिथं काम केलं जातं. तसं एक कोहम नावाचं सेंटर आपण सुरू केलं. कोहम इज को अहम, मी कोण आहे याचा शोध घेणारं, आणि तो शोध घेतला तर ही व्यसनं थांबतात. बरं. तो शोध घेतला तर मनोरुग्ण रिहॅबिलिट होऊ शकतात. तर ह्या ह्याच्यानी कोहम हे सेंटर इनामधामणीला आता सुरू झालेलं आहे. या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला सुद्धा स्नेह सावली नावानी सेंटर सुरू आहे. तिथे एक साधारण 100-1 लोकांची सोय होऊ शकते. तर मराठवाड्यातलं अशा पद्धतीचं तर पहिलंच केंद्र आहे. तर सावलीच्या अशा फ्रँचायसी आहेत. आता तुम्ही मनोरुग्णांचा विषय काढलात म्हणून हा प्रश्न मनात आला की त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यावी लागते. हो. कारण त्यांचं शरीर म्हणजे तो माणूस दिसताना आपल्याला व्यवस्थित दिसतो, अगदी फिट अँड पण फाईन त्याचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं बिघडलेलं असतं. काय पद्धतीनं ट्रीटमेंट तिथे केली जाते? त्यांना ना बेसिकली सायकोलॉजिकल ट्रीटमेंट द्यावी लागते. म्हणजे सायकॅट्रिस्टची मेडिकेशन आहेच, पण त्याचबरोबर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हा फार महत्त्वाचा रोल तिथे प्ले करतो. सातत्याने काउन्सिलिंग आणि त्याच्या कलानं जात त्याच्याशी बोलणं हे फार महत्त्वाची गोष्ट त्याच्यात असते. काही मनोरुग्णांच्या बाबतीत जे आक्रमक असतात, तर त्यांना एक असा फील देणं की समोरचा माणूस तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान आहे, की तो सरेंडर करतो. काही लोक डिप्रेशनमध्ये असतात, त्यांना थोडासा सपोर्ट देणं, आधार देणं, की मग ते मोकळे होतात. तर असे विविध त्यांच्या आजाराप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट देत राहावी लागते. रिहॅबिलिटेशन करावं लागतं. वेगवेगळे गेम्स, नंतर प्लेज केले जातात, स्पॉन्टेनियस काही ॲक्ट केले जातात. कॉग्निटिव्ह थेरपी आहे,
तर अशा वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. बरं. आणि हे तिन्ही प्रकारचे मनोरुग्ण, मानसिक अपंगत्व आणि व्यसन हं. ह्या तिन्ही प्रकारे ते रिहॅबिलिट केले जातात. एकूणच सावलीचा हा विस्तार गेल्या 20 वर्षात तर झालेला आहे, पण रुग्णांसाठी खूप छान अशी सावलीच आपण त्यांच्यावर धरताय असं म्हणूया. आणि या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी केअर तिथं घेतली जाते त्याविषयी आपण आज सांगितलं आणि आकाशवाणीमध्ये येऊन आजचे पाहुणे या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.